नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। ठाणे के वागले स्टेट स्थित वागले स्टेट पुलिस स्टेशन में पुलिस अधिकारी थोरवे के समक्ष पुलिस मित्र द्वारा आरोपी को मारपीट करने का आरोप स्थानिक पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर ने लगाया है। उनका ऐसा कहना है कि आरोपी को उनके लोगों द्वारा पुलिस स्टेशन में हाजिर किया गया तथा डिटेक्शन रूम में कुछ लोग बाहर से आते हैं, अपने को पुलिस मित्र बताते हैं और पुलिस के पट्टे से आरोपी के साथ मारपीट करते हैं और आरोपी को बेदम मारते हैं। सवाल यह है कि पुलिस स्टेशन जनता की सुरक्षा हेतु होता है और अगर पुलिस स्टेशन में ही ऐसा घटना होने लगे तो जनता किससे अपनी सुरक्षा की उम्मीद रखे। साथ ही पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर ने पुलिस प्रशासन पर भी सवाल खड़े किए हैं और संबंधित पुलिस अधिकारी थोरवे के तुरंत निलंबन की मांग की है। एक तरफ पुलिस द्वारा लोगों को पुलिस स्थापना दिवस पर लोगों को जन जागृति हेतु पुलिस रेजिंग डे के अंतर्गत लोगों को अलग अलग माध्यम से जन जागरण कर रही है, तो और दूसरी ओर पुलिस स्टेशन में इस तरह की घटना घटे तो जनता अपनी सुरक्षा की मांग किससे करे। अंबिका नगरला काही रात्री किरकोळ असा हाणामारी झाल्या आणि त्यातले 3 आरोपी जे होते ते त्यांना पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आमच्याच काही लोकांनी हजर केले, कारण 324चा काहीतरी समथिंग गुन्हा होता आणि त्यासाठी त्यांना हजर केले। परंतु हजर केले असताना त्यांना बाहेरचं गुंड प्रवृत्तीचे पोलीस मित्र बोलून वागले स्टेट पोलीस स्टेशनच्या रूममध्ये थोरवे म्हणून जे कोण PSI आहेत डिटेक्शनला त्यांनी सांगून तू मार मैं देखता हूँ, तू मार याला, अशा प्रकारचं पट्ट्याने तो बाहेरची व्यक्ती समतानगरचा कोणीतरी तो आहे त्यांनी या ठिकाणी मला वाटतं आता त्याची तुम्ही शूटिंगसुद्धा घेतलेली आहे, तर त्यांनी या ठिकाणी त्या लोकांना मारहाण केलेली पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन रूमच्या आतमध्ये। म्हणजे अगदी पोलिसांनी असं ठरवलं असेल का एखाद्याचा मर्डरच या ठिकाणी करायचा, असे प्रकार काही पोलीस स्टेशनच्या लोकांमध्ये घडतात आणि ते मला वाटतं असेच काहीतरी प्रकार असतील असा थोडासा हे वाटतोय। कारण आता सुरक्षितता नक्की मागायची कोणाकडं? जर एखादा 324 सारखा शिल्लक गुन्हा असेल आणि त्या गुन्ह्यातला आरोपी आला आणि त्याला अशा प्रकारे बाहेरच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनच्या आतमध्ये डिटेक्शन रूममध्ये एखाद्या बाहेरच्या माणसाला बोलून त्याच्या हातात पट्टा देऊन त्याला मारा म्हणून आरोपींना मारा म्हणून सांगणं हा कुठपर्यंत योग्य आहे? ते थोरवे म्हणून आहे त्यांनी ते प्रकार केलेला आहे, त्याच्यावर आता रितसर गुन्हा दाखल होतोय। परंतु मला DCP साहेबांनी सांगितलं की मी त्याला निलंबितची कारवाई त्याची करतोय, त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जोपर्यंत होणार नाही कारवाई तोपर्यंत आम्ही इकडनं जाणार नाही। पोलीस मित्र जे आहेत त्या पोलीस मित्रांची तातडीने कारवाई CP साहेबांनी करणं अपेक्षित आहे, कमिशनर साहेबांनी। अगदी नाही झाली तर आम्ही त्याच्याविषयीसुद्धा आंदोलन करू, कारण हे पोलीस मित्र नव्हे तर पोलिसांचे वसुली करणारे काही अधिकारी आहेत हे असे ठेवलेले आहेत। आणि आता तुम्ही पाहिलं असेल त्याला की तो पोलीस मित्र कुठल्या ह्याच्याने वाटतोय, तो तर मला वाटतो का काहीतरी वसुली अधिकारी असेल त्या थोरवेचा, आणि म्हणून त्याप्रमाणे थोरवे अशा प्रकारे त्याला मार म्हणून सांगतोय आरोपीला। म्हणजे तो आरोपी आहे, त्याने काय खून केलेला नाही, त्याने चोरी केलेली नाही, त्याने काही केलेलं नाही। 324 किरकोळ मारामारी झाली, मुलांची मारामारी झाली, त्या संदर्भामध्ये त्याला हजर केलेला आहे, पोलिसांनीही त्याला आणलेला नाही। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगून त्यांना स्वतः हजर केलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि तुम्ही बाबा रितसर काय असेल ती कारवाई करा। परंतु अशा प्रकारचा पोलीस निर्दयपणे वागणार तर मग अशा प्रकारचे जे आपण म्हणतो पोलीस स्टेशनच्या याच्यामध्ये मृत्यू होतात ते मृत्यू कसे होतात ते हे आता बघा ना तुम्ही डोळ्याने उघडे। मग हे पोलिसांना बाहेरचे लोक एखाद्याची दुश्मनी असेल त्याला पोलीस आणतील आणि सांगतील इथं मार मर्डर करतो इथे, हा प्रकार कितपर्यंत योग्य आहे? हे योग्य आहे का? आणि माणुसीला काळंबा फासणारा प्रकार आहे हा। अगदी एखाद्याचा आणून पोलीस स्टेशनमध्ये मर्डर करतील, आता घटना घडलेल्याच अशा आहेत। सूर्यवंशी म्हणून त्याला मारलेला आहे, त्या प्रकारे मला वाटतं हे पण प्रकार चाललेला आहे त्या वागले स्टेट पोलीस स्टेशनमध्ये। हे काय चाललंय मला नक्की ते कळत नाही आहे। आपण नक्की काय करतोय, कुठे आहोत आपण? जी घटना घडली आहे ती माननीय एकनाथ भोईर साहेबांनी सविस्तर तुमच्यासमोर मांडली आहे। ज्या खाजगी इसमांनी पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आवारामध्ये पोलीस स्टेशनच्या आतमध्ये डिटेक्शन रूममध्ये मारहाण केलेली आहे,
त्या खाजगी इसमावर BNS 204 आणि 118 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आता. आणि जे लोकसेवक अधिकारी PSI थोरवे तिथे हजर होते त्यांच्यावर देखील BNS 198 प्रमाणे स्वतः मार म्हणून गुन्हा दाखल झाला. स्वतः मार म्हणून सांगत होते त्याला.